तर ह्यापैकी हे एक आपल्याला लाभलेलं जे माध्यम आहे ते माध्यम अतिशय उत्कृष्ट आहे. कारण या माध्यमामधून या आपल्या मनातले जे विचार आहेत, भावना आहेत, आपलं जे कार्य आहे, जी आवड आहे, जी तळमळ आहे, ती आपण कुठेतरी आपलंही समाधान होतं लोकांच्या पुढं आपले विचार मांडण्यामध्ये. आणि जे चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण ह्या माध्यमातून निश्चितच केल्या पाहिजेत. इतरत्र कुठल्या प्रकारचा या मीडियाचा गैरवापर न होता चांगल्या गोष्टीसाठी जर वापर केला, महापुरुषांचे विचार, चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांच्यापर्यंत, मुलांपर्यंत, तरुण पिढीपर्यंत जर ह्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच येणारी पिढी आणि सध्याची पिढी ही कुठेतरी चांगल्या विचाराने प्रेरित होईल असं वाटतं. आणि इतकाच कुठेतरी उद्देश आहे. म्हणून मला असं वाटतं की ह्या माध्यमातून आपले विचार आपण इथं मांडावे. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ सलग जवळजवळ 10-15 वर्ष याचं मी घरामध्ये माझ्या दर वर्षावासाच्या काळामध्ये 3 महिने पठण करत असते. समोर बुद्धविहार आहे, तिथंही बुद्धविहारामध्ये जाऊन ग्रंथाचं मी काही वर्ष पठणही केलं. आणि ह्या काळामध्ये 3 महिन्याच्या कालावधीमध्ये धम्माचं जे धन आहे ते मी भरपूर लुटलेलं आहे. आणि माझ्याजवळ असलेल्या ह्या धम्मधनाचा जो साठा आहे तो मी माझ्याजवळच न ठेवता एक शिदोरीप्रमाणे आपल्या सर्वांना एक वाटत आहे. एक खालीचं योगदान म्हणून हे धम्म कार्यात कुठेतरी मला खूप माझा कल आहे धम्माकडं. म्हणून मी हे वेगवेगळ्या प्रकारचे बुद्धाचे संदेश ह्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करते, तळमळीनं करते. आपल्याकडे खूप विद्वान, महाविद्वान भिक्खू भिक्खुनी संघ आहेत. त्यांचे प्रवचनं आपण ऐकत असतो. ते महान त्यागी आहेत. ते त्यांच्या पद्धतीनं धम्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये त्यांच्या त्यागाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. पण हे जे भिक्खू भिक्खुनी वर्ग आहे ते धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी रात्रंदिवस आपली स्वतःची पर्वा न करता आपल्यापर्यंत धम्म पोहोचवत असतात. त्यांची मी इथं कृतज्ञता, इथं सर्व भिक्खू भिक्खुनी संघाची कृतज्ञता व्यक्त करते. त्यांच्याही मंगल धम्मवाणीमधून बराच धम्म मला उमगला. तर मला इथं सांगावंसं वाटतं की मी जेव्हा पहिल्यांदा 2005मध्ये आमच्या नांदेड शहरामध्ये दाभड या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये जी धम्मपरिषद भरवली जाते त्या धम्मपरिषदेमध्ये 2005ची जी धम्मपरिषद आहे ती माझ्यासाठी अतिशय अविस्मरणीय अशी आहे. आणि त्या धम्मपरिषदेमध्ये खऱ्या अर्थानं मला धम्म समजला. त्या धम्माची जी पहिली गोडी होती त्या गोडीमध्ये वाढ झाली. जी श्रद्धा होती मनात त्याच्यामध्ये वाढ झाली. आणि खरं पाहता दरवर्षी ज्या धम्मपरिषदा भरवल्या जातात, खरं पाहता त्या धम्मपरिषदेमधून खूप ज्ञान आपले दिग्गज भिक्खू संघाच्या धम्मवाणीमधून श्रवण करायला मिळालं. त्यातूनही मनामध्ये एक सखोल बुद्ध धम्म संघाविषयी जड श्रद्धा निर्माण झाली. धम्मग्रंथ वाचनामधून झाली, चिंतनामधून, मंथनामधून, कृतीमधून आणि धम्मप्रवचनामधून. खूप काही धम्म नाही जरी मिळाला तरी थोडाच बहु का होईना पण मिळाल्यासारखं वाटतं आणि त्याचं खूप समाधान वाटतं. कारण बुद्धही एका ठिकाणी म्हणतात, आपल्याला म्हणलेलेच आहेत न तावता धम्मधर यावता बहुभाषती येऊ चकमुंटी सुद्धा धम्म काही न पसती सवे धम्मधर होती यो धम्म न पमुजे. बुद्धही म्हणलेले आहेत की खूप मोठा धम्माचा अभ्यास करून एखाद्या व्यक्ती धम्मवान किंवा धम्मधारी होईलच असं नाही. तर अल्पधम्म त्या धम्माचं ज्ञान अल्प मिळवूनसुद्धा जर त्याप्रमाणे त्यानं वागण्याचा प्रयत्न केला तर तोही व्यक्ती धम्मधारी बनू शकतो. आपण धम्मधारी आहोत की नाही काय माहीत नाही, पण धम्माकडे मनाचा कल इतर गोष्टीपेक्षा खूप आहे.
भौतिक गोष्टीपेक्षा धम्माकडे खूप मोठ्या मनाचा कल असल्यामुळं खूप प्रवचनं नेहमी ऐकत असते आणि त्यामधून जे धम्म मला असं वाटतं की आपल्या सर्वांपर्यंत पोचवा, ते मी पोचवण्याचा प्रयत्न करते एवढंच. असा म्हणून आपल्या कोणालाही असा गैरसमज नसावा की प्रत्येक चॅनलप्रमाणे आपलं चॅनल एखादा असावं आणि काहीतरी खोटा संदेश द्यावा, काहीतरी दिशाभूल व्हावी किंवा काही प्रसिद्धी व्हावी, हा मुळीच उद्देश नाही. तर खरोखर जो धम्म मला लाभला तो आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे. फक्त खारीचा वाटा आहे इतकंच. आणि ज्या माध्यमातून मला हा धम्म उमगला थोडा बहुत, त्या सर्व माध्यमांचे मी इथं पुन्हा एकदा ऋण करते. ह्याच माध्यमातून माझ्या जीवनामध्ये